मुंबईमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे 20% हॉटेल बंद करण्यात आले तर पुढचे 3 दिवस असाच तुटवडा राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आखाती देशातील युद्धाचा भारताला मोठा फटका बसताना दिसतोय। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे जो गॅसचा पुरवठा आहे तो पुरवठा राज्यामध्ये कमी झालेला आहे। खास करून जर व्यावसायिक गॅस जे आपण बघतोय रेस्टॉरंटला पुरवला जातो ते सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आहे आणि त्यामुळे मुंबईतले 20% हॉटेल्स हे बंद ठेवण्याचा निर्णय आहार संघटनांनी घेतला आहे। विविध हॉटेल्स मालकांनी घेतलेला आहे। सध्या मी भायखळ्यामध्ये आहे। भायखळा असेल, महालक्ष्मी असेल किंवा मग CSMT परिसरातील काही हॉटेल्स असतील ते बंद ठेवण्यात आलेले आहे। त्याचं मूळ कारण हेच आहे की जे सिलेंडर्स आहेत गॅसचे ते त्यांना मिळत नाहीये आणि ज्या प्रकारे आपण आहार संघटनेच्या अध्यक्षांशी बोललो त्यासोबत विविध पदाधिकारी आणि हॉटेल मालकांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 2 ते 3 दिवस जर असाच गॅसचा पुरवठा बंद राहिला किंवा गॅस मिळाला नाही तर मुंबईतले 50% पेक्षा अधिक किंवा मग 100% हॉटेल ज्या प्रकारे बँगलोरमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय आहार संघटनेला मुंबईत सुद्धा घ्यावा लागू शकतो आणि त्यामुळे ही परिस्थिती मार्ग काढण्यासाठी मंत्र्यांशी संवाद साधला जातोय। सरकारशी, केंद्र सरकारशी आहार संघटनेचे पदाधिकारी बोलताना पाहायला मिळतात। मात्र जोपर्यंत गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अनेक हॉटेल्स बंद राहतील तर काही हॉटेल्स हे मर्यादित स्वरूपात सुरू राहतील। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। यंदा गुढीपाडवा सणाला आखाती देशातील युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण गॅसच्या तुटवड्यामुळे मिठाईची दुकानं बंद करण्यात येत आहेत। ज्या दुकानात 10 सिलेंडर्सची गरज आहे तिथे 3च सिलेंडर मिळत आहेत। काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। गॅस तुटवड्याचा परिणाम हॉटेलवरती होऊ लागलेला आहे। मिठाई तयार करणारे कारखाने बंद पडत आहेत। गुढीपाडवा जवळ आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये आपण शनिवार पेठेतील या मिठाई कारखान्यामधली ही परिस्थिती पाहतो आहोत। या ठिकाणी असलेल्या या शेगड्या बंद आहेत। दुसरीकडे जे दूध या ठिकाणी आलेलं आहे त्या दुधाच्या माध्यमातून जो आत्ता गॅस तुटपुंज स्वरूपामध्ये इथं उपलब्ध आहे त्या आधारे मिठाई बनवणं सुरू आहे। रोज 8 लागते। सण वगैरे असं तर पाडल म्हणल्यावर जास्त 8-10-12 सिलेंडर लागणार। आता काल फक्त आम्हाला 3च सिलेंडर आम्ही मिळाले। सकाळी 500 लोक, संध्याकाळी 500, रविवारी वगैरे असेल 1200-1300 लोक। त्यासाठी सिलेंडर आहे। हां, त्याच्यासाठी आता सिलेंडर नाही। आज एक दिवस होईल, उद्यापासून सिलेंडर नाही। तुम्ही जेव्हा मागता सिलेंडर एजन्सीजना त्यावेळी तुम्हाला काय सांगण्यात येतं? ते म्हणते सिलेंडर नाही, एवढ्या भावाने मिळेल, 2500 मिळेल। काल 2500 आणलं 3 सिलेंडर। जे ब्लॅक मार्केटमध्ये विकलं जातं। हां, आणून देतो। आमचा जो सिलेंडर आला एवढ्या रेटने तुम्हाला मिळेल, आणू का? ते बी 3 दिला। आम्हाला 8 लागते, त्यांनी 3 ॲडजस्ट करून देतो, 3 दिला। परत सोमवार पेठेतल्या बी शाखेवर लागते, तिथं बासुंदी तयार होतं। मग तिथं पण सिलेंडर नाही। आता पाडव्याची बासुंदी तिथं पण असं 3-4 मशीन आहे। हां, मग तिथं आता सिलेंडर नाही। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।